तदनंतर आपण पाहिलं तर मॉन्टी देखील आहे आणि आणखीन एक दर्जेदार खेळाडू या संघात म्हणजेच अमान बगदादी देखील आहे. त्यानंतर हर्ष जाधव ज्याने मागच्या सामन्यात शेवटचं षटक टाकलं होतं. रोहित कळमुणकर देखील आहे. राजू तांबे आहे आणि याच आपण पाहिलं तर याची सर्व माहिती याच संघाचे खेळाडू माझ्यासोबत जोडले जात आहेत समोरचन कक्षामध्ये म्हणजेच येस आकाश साकपाळ. आणि पहिल्या 3 षटकात काय होते तुमच्या समोर येतील आणखीन एक चिपळूणमध्ये नवीन आवाज आकाश साकपाळ. तोपर्यंत मी थांबतो, तोपर्यंत ऐकूया स्वराज्य डीजे. येस थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. पहिला सामना जिंकून TWचे डॉमिनेटर संघाने दुसऱ्या सामन्यामध्ये प्रवेश केलाय. आता होणं चालू असणारी लढत आहे ती TWचे डॉमिनेटर्स वर्सेस प्रत्येक किलोन. या 2 संघामध्ये दुसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे. 6 षटकांचा सामना असणार आहे. 36 चेंडूंचा खेळ असणार आहे. 36 चेंडूमध्ये किती धावा करणार आहे ते पाहायचं आपल्याला प्रत्येक 11. आणि समोर असणारा संघ आहे ते TWचे डॉमिनेटर. बघूया 36 चेंडूमध्ये किती धावा आतापर्यंत देतील तेही पाहायचं आहे. गोलंदाज उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी करत होते. मागच्या सामन्यामध्ये अमन बगदादीने अप्रतिम गोलंदाजी केली होती. तोच अमन बगदादी बघूया आता प्रत्येक 11 समोर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 36 चेंडूमध्ये 58 धावांचं आव्हान नो लॉस मारलं होतं ते TWचे संघाचे सलामीची जोडी आली होती. ती छोट्या म्हणजे प्रथमेश वेद्रे आणि मयूर आयरे हे 2 फलंदाजाने उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी करून आपल्या संघाला विजयी केलं होतं. आता बघूया दुसऱ्या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी कशा प्रकारे फलंदाजी होणार आहे ते या 2 संघांमध्ये. पॉवर प्लेचं शतक घेऊन येणार वैयक्तिक कोणती पहिलं संघासाठी पहिलं शतक घेऊन येतोय. गोलंदाजी मारतोय. गोलंदाज असणार आहे तो अमन बगदादी. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 6 चेंडू कशा प्रकारे घेऊन येतो तेही पाहायचं आपल्याला. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, स्लोअर वन, डिलिव्हरी अशा अनेक प्रकारचे चेंडू घेऊन येतो तो हा अमन. उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी करतोय. अनेक मैदानामध्ये अचूक गोलंदाजीवरती आपलं नाव उच्चित केलंय ते ह्या गोलंदाजाने. या सामन्याचे पंच असणार आहेत ते निलेश तेरेवकर यॉर्कर स्पोर्ट्सचे मालक. तसेच नॉन स्ट्राईक अंपायर असणार आहेत ते लेदर बॉल क्रिकेटचे अनुभवी पंच विक्रम गोट्या भोसले. तर सलामीची जोडी मैदानामध्ये उतरले ती अक्षय चांदे आणि दीपक. सामन्याला सुरुवात पंच इशारा करतायत. स्ट्राईकला असणार आहे तो दीपक. नो स्ट्राईकला असणारा फलंदाज आहे तो अक्षय चांदे. सलामीची सदक घेऊन आला गोलंदाज अमन बगदादी. राईट आर्म राऊंड विकेट मारणं करायचं दीपकसाठी. बघा दीपक कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पहिला चेंडू घेऊन येतोय तो अमन. राईट आर्म राऊंड विकेट मारणं करायचं दीपकसाठी. पहिला चेंडू हलकादाने खेळायचा होता. चेंडू जातोय यष्टिरक्षकच्या हातात. यष्टिरक्षक आपलं काम बजावतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. धाव संख्या अजूनही वैयक्तिक खातं संघाचं खातं खोलत नाही तो हा दीपक. उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी करतो. थोडासा स्लोअर चेंडू टाकला होता. चेंडू काही समजला नाही तो या दीपकला आणि चेंडू जातोय यष्टिरक्षकच्या हातात. यष्टिरक्षक प्रथमेश वेंद्रे आपलं अचूक काम बजावतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय तो अमन बगदादी. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला भेटतंय. चेंडू आणि यष्टिरक्षक उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी होते ती अमनची. स्लोअर चेंडू टाकला होता. ऑफ ब्रेक टाकला होता. चेंडू टप्पा पडून जातो यष्टिरक्षकच्या हातात. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 0 वरती. उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी चालले. राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीला अमन बगदादी. पुन्हा एकदा वनचा काय घोषित करताय पाहायचा आहे. स्वेर चेंडू अवंतर धावने संघाचं खातं खुलतं. 1 धावाने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 1 वरती. थोडंसं एक्स्ट्रा करायला गेला होता तो गोलंदाज आणि त्याचा फायदा होता तो फलंदाज संघाला. स्वेर चेंडूने अवंतर धावने संघाचं खातं खोलतोय. बघा आता वैयक्तिक खातं खोलतोय का दीपक आपल्या बॅटेतून.
आपल्या फलंदाजीतून खातं खोलतोय का तेही बघायचं आपल्याला. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू फुलटॉस चेंडू बेगेट केला मिड विकेटचं क्षेत्र चेंडू खाली येतोय आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार. शानदार दणदणीत षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. पुन्हा एकदा जावे मैदानाकडे. तिसऱ्या चेंडू ते बेग हिट केला. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला दीपकने. वैयक्तिक खातं षटकारांनी खोललं आणि संघाची धावसंख्या वाढवली. धावसंख्या पोहोचते ती 7 वरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या त्या 7. बघूया पुन्हा एकदा बेट कजा टॉपेज लागला होता. चेंडू तो स्ट्रेट डाऊन. अक्षय निवांत चेंडू खाली येतोय तोपर्यंत सहजरित्या एक धाव पूर्ण होते. एका धावाने संघात बरोबर ते धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 8 वरती. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असणाऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक षटकार पाहायला भेटलाय. आता बघूया अक्षय चांदे कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. प्रत्येक 11 संघाकडून सलामीला आलेला अक्षय कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे ते अमनच्या उर्वरित काही चेंडूंमध्ये उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी चालल्याची. अमन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पुढे आता राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणारा अक्षयसाठी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू विकेट केला. मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होतोय. मिसफील्ड होतोय तो पण त्या सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी संघात भरभरते. तिसरी धावाचा प्रयत्न होता काय पाहायचा आहे आणि सहजरित्या 2 धावा येतात. 2 धावांनी संघात भरभरते. धावसंख्या पोहोचते. धावसंख्या आहे ते दुहेरी अंकावरती परत धावसंख्या आहे ती 10. उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी चालले ते प्रत्येक 11 संघामधून. अजूनही या षटकातील मला वाटते कदाचित शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू कशा प्रकारे घेऊन येतो ते पाहायचं. अमन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार आहे तो अक्षयसाठी. बघूया अक्षय कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू विकेट करायचा होता. चेंडू जाता स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे. अचूक क्षेत्ररक्षण होते. एक धाव होते. एका धावाने संघात पडते. धावसंख्या आहे ती 11 होती. षटक संपते. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 11. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. वैयक्तिक गोलंदाजी पहिलं संघासाठी दुसरं शतक घेऊन येतोय तो अक्षय निवाते. तो कशा प्रकारे गोलंदाजी करण्या. पॉवर प्लेचं शतक असणार आहे. दुसरं शतक पॉवर प्लेचं असणार आहे. 6 षटकामध्ये 2 षटक पॉवर प्लेचे असणार आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या अमनने 11. आता बघूया उर्वरित दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या कशा प्रकारे गोलंदाजी येते ते TWG संघाकडून. गोलंदाजी मारती गोलंदाज अक्षय निवाते. राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार अक्षय चांदेसाठी. दोन्ही अक्षय एक गोलंदाज तर एक फलंदाज. पहिला चेंडू खेळून काढला. पॉईंटचं क्षेत्र निवडला. चेंडू जातोय सीमेच्या दिशेने. दणदणीत चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. पुन्हा एकदा जाऊ मैदानाकडे. पहिला चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला. अक्षय चांदेच्या बॅटमधून निघालेला पॉईंट आणि कव्हरच्या दिशेने 1 बाउन्स चेंडू गेला होता सीमेच्या दिशेने. शानदार दणदण चौकार. आता बघूया कशा प्रकारे उत्तर देतोय तो अक्षय निवाते. अक्षयसाठी पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू हलक्याने कटवलाय. पॉईंट आणि कव्हरचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय. तो म्हणजे ते एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण करतात. 2 धावांनी संघात भर पडणार. धावसंख्या पोहोचते ती आतापर्यंत 17 वरती पोहोचते. षटक चालाय. दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडू होते. दुहेरी धाव घेतलं अक्षयने आणि इरादा स्पष्ट केला की मला या सामन्यामध्ये शेवटच्या 6 षटकापर्यंत थांबायचं आहे आणि संघाला आपल्या जास्तीत जास्त धावसंख्या करावी लागणार आहे. त्याप्रमाणे फलंदाजी चालली ते अक्षयची. उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी करले. ज्या ठिकाणी चेंडू दे त्या ठिकाणी फलंदाजी करतोय तो हा अक्षय. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन खेळलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मॉन्टी चेंडू खाली धावतोय. मिसफील्ड होते. चेंडू जातोय सीमेच्या दिशेने. शानदार दणदणीत चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. पुन्हा एकदा जाऊ मैदानाकडे. ब्रेक नंतर 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकलेत. एका चेंडूवरती दुहेरी आले. अशा प्रकारे 3 चेंडू टाकले. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 10. थोडंसं महाग शतक म्हणता येईल अक्षयचं. तसेच प्रकारे उत्कृष्ट फलंदाजी चालले ते अक्षय चांदे. आपल्या संघासाठी सलामीला आलेला फलंदाज
परंतु कार्पेट चेंडू खेळला होता, एक चेंडू खेळला होता तो पॉईंट आणि कवचच्या दिशेने दुसरा चेंडू खेळला होता तो मिड विकेट आणि मिडॉनच्या मधून चेंडूला वेधून काढलाय ते सीमारेषा दिशेने चौकार पाहायला भेटला असता. ते 2 चौकार आपल्याला बॅटमधून पाहायला भेटले. ते अक्षय चांदेच्या उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतात. तर मग या उर्वरित काही चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे ते आपल्या संघासाठी गोलंदाजी माती गोलंदाज अक्षय निवाते गोलंदाजी करतो राईट राऊंड विकेट मारणार करणार अक्षयसाठी. पुन्हा एकदा पॉईंटचं क्षेत्र निवडायचं चेंडूने अचूक उंची घेतले जातोय प्रेक्षकाच्या हातात. प्रेक्षक आपलं काम बजावतोय. धावसंख्या रोखून धावसंख्या आहे ती 21 वरती उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी चालली. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी गुडलाईनला चेंडू टाकला होता. चेंडू थोडासा राईस होऊन प्रेक्षकाच्या हातामध्ये गेला होता. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय राईट राऊंड विकेट मारणार करण्यात तो अक्षयसाठी. बघूया अक्षय कशा प्रकारे फलंदाजी करतो. पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि तेच चित्र पाहायला भेटतंय. यष्टीरक्षक आणि गोलंदाज असं चित्र पाहायला भेटतंय. धावसंख्या रोखून ठेवलंय. धावसंख्या आहे ती 21 वरती. मला वाटतं या षटकातील कदाचित शेवटचा चेंडू असणारा शेवटचा चेंडू कशा प्रकारे घेऊन येतोय ते पाहायचं आहे. अक्षय उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी करतोय. 2 चेंडूवरती 2 चौकार पाहिल्यानंतर 2 चेंडू बॅक टू बॅक रक्षकाच्या हातामध्ये दिल्यानंतर जे डॉट स्वरूपात चेंडू काढले होते. आता पाहायचं आहे शेवटचा चेंडू कशा प्रकारे घेऊन येतोय तो आपल्या संघाच्या. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू गल्लीच्या दिशेने क्षेत्रक्षक थोडासा मिस झेल झाला असता पण तो पण एक धाव पूर्ण केले. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 वरती. षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती प्रत्येक 11 संघाची 22. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या झाली ते 22. 11-11च्या सरासरीने चाललेला हा संघ प्रत्येक किलो उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी करतात. आतापर्यंत 9 लॉस 22 धावा कुठून काढल्यात. 2 षटकामध्ये 12 चेंडूंचा खेळ झाला. अजून या षटकातील तिसरं षटक वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक गोलंदाजी मारती गोलंदाज येतोय. अमन बगदादी गोलंदाजीला येणार आहे. पाहूया कशा प्रकारे वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं गोलंदाजी घेऊन येतोय ते पाहायचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारण्याकडे स्ट्राईकला असणारा फलंदाज अक्षय चांदे. त्याच्या बॅटतून मागच्या षटकामध्ये अक्षय निवातेवरती हल्ला करताना पाहायला भेटला होता. तोच अक्षय पुन्हा एकदा फलंदाजीला सज्ज होतोय. गोलंदाजी मारती गोलंदाज अमन. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. थोडासा चेंडूने दिशा बदलली होती. चेंडू जातोय रक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिर आहे ती 22 होती. चेंडू काही समजत नाही ते अक्षयला आणि रक्षक आपलं अचूक काम बजावतोय. धावसंख्या रोखून ठेवले ते 22 वरती. ह्या अमनची एक खासियत आहे की एक स्लोवर चेंडू, एक लेग ब्रेक, एक जोरातला चेंडू अशा प्रकारे 3 प्रकारचे चेंडू घेऊन येतो आपल्या षटकामध्ये. पण कधी गोलंदाजीमध्ये परिवर्तन करतो तेही पाहायला भेटतंय. उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी करतोय तो अमन. पुन्हा एकदा बघा स्लोवर चेंडू टाकला फसवलं होतं फलंदाजाला. क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय. कय्यूम अचूक झेल घेतोय. पहिला ब्रेक तो मिळवून देतोय तो अमन आपल्या संघासाठी. अक्षय चांदीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय अक्षय. थँक्यू डीजे. थँक्यू. पुन्हा एकदा जाऊया बघूया आता नवीन फलंदाज येतोय. फलंदाजीला अजय. दुसरा आयकॉन प्लेअर. एक आयकॉन मध्ये एक आयकॉन मैदानामध्ये आहे तो दीपक अडविलकर. दुसरा आयकॉन आता फलंदाजीला येतोय तो अजय. बघूया अजयने मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजीच्या याच्यावरती आपल्याला एक मॅन ऑफ द मॅच मिळवला होता. तोच अजय आता फलंदाजीला येतो. बघा कशा प्रकारे फलंदाजी करण्यात अमन बगदादीच्या गोलंदाजीवरती उत्कृष्ट प्रकारे आतापर्यंत फलंदाजी चालली होती. प्रत्येक किलो संघाची तिसऱ्या षटकामध्ये ब्रेक मिळवून दिला. अक्षय चांदेला डगआउट मध्ये परतावलं होतं ते अमनने. आता बघूया अजय कशा प्रकारे फलंदाजी करणार. उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. किती धावा आतापर्यंत कुठून करतात तेही पाहायचं आहे. आतापर्यंत चेंडू झालेत ते 14 चेंडूचा खेळ झालाय. 14 चेंडूमध्ये धावा खर्च केला त्यात आतापर्यंत TWJ संघाने 22. आता बघूया उर्वरित काही चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. कशा प्रकारे फलंदाजी होते ते अजय आणि दीपकच्यात. पहिला चेंडू खेळून काढला मेडुक्याच्या दिशेने. 1 बाव चेंडू आता सीमेच्या दिशेने शतक चेंडू खाली येतोय. तो पण सहजरित्या एक धाव पूर्ण होते. एका धावाने संघाची धावसंख्या वाढवतोय. वैयक्तिक खातं खोलतोय तो अजय. धावसंख्या पोहोचते ती 23 वरती. षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील अजून काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार. तर बघूया डावकुराला फलंदाज दीपक कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आयकॉन आहे. 2 आयकॉन मैदानामध्ये पाहायला भेटत आहेत ते प्रत्येक 11 संघाकडून. दीपक अडविलकर आणि अजय चव्हाण असे 2 आयकॉन
तसेच TWJ संघामध्ये समर्थित आहेत ते आयकॉन अक्षय निवाते आणि प्रथमेश वेंद्रे असे 2 आयकॉन आहेत ते TWJ संघामध्ये. आता बघूया कशा प्रकारे फलंदाजी करणार आहेत ते प्रत्येक 11 संघ. उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी चालली ते TWJ संघाकडून. आतापर्यंत धावा झाल्या आहेत, धावा 23. TWJ संघाचे ओनर मयूर आयरे उत्कृष्ट प्रकारे त्यांनी मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी केली होती. आता बघूया कशा प्रकारे फलंदाजी करणार तो दीपक. पुन्हा एकदा बिग हिट, चेंडू जाता विडकीच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते, कय्यूम मिसफील्ड होत आहे, तेवढंच क्षेत्ररक्षण होत आहे. सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्येवरती धावसंख्या पोहोचते ती 25 वरती. षटक चालू आहे तिसऱ्या षटकातील अजून काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. विडकीच्या दिशेने क्षेत्ररक्षक कय्यूम क्षेत्ररक्षक करत होता, थोडासा मिस झाला होता पण तेवढंही अचूक क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या आणली ती आतापर्यंत 25 वरती. षटक चालू आहे तिसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. अमन बगदादीच्या षटकातील पुन्हा एकदा पंच घोषित करतात. 9 चेंडू असणार आहे, स्वेर चेंडू अवांतर धाव भेटणार आहे. या चेंडूवरती फ्रीट असणार, बघूया फ्रीटचा कशा प्रकारे ताबा घेणार आहे तो दीपक. अमन बगदादीच्या गोलंदाजीवरती थोडासा भरकटलेला गोलंदाज दिसतोय तो अमन, काहीतरी एक्स्ट्रा करायचा होता पण चेंडू जातोय. 9 स्वरूपात घोषित करतात पंच. आता बघूया फ्रीटचा फायदा कशा प्रकारे घेतोय तो हा दीपक. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या आहे ती 26 वरती. पुन्हा एकदा बिग हिट, मिड विकेटचं क्षेत्र निवडलाय, चेंडू जातोय मॉन्टीच्या डोक्यावरून, शानदार दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जाऊ मैदानाकडे. फ्रीडचा पुरेपूर फायदा घेतोय दीपक कडविलकरच्या बॅटतून एक शानदार दणदणीत षटकार पाहायला भेटला होता. थोडंसं महागडं शतक म्हणता येईल अमन बगदादीचं. धावसंख्या झाली ती 32. षटक चालू आहे तिसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे त्या अमनच्या षटकातील. अजूनही मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार. शेवटच्या चेंडूवरती षटकार चौकार पाहायला भेटतोय का ते पाहायचं दीपकच्या बॅटतून. पुन्हा एकदा बिग हिट केला, स्ट्रेट डाऊन खेळून काढला, चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक पाहत राहतोय, चेंडू जातो सीमारेषे पार, शानदार दणदणीत षटकार. हॅलो, धन्यवाद धन्यवाद डीजे. यस, पण आवाज ऐकला. क्रिकेटच्या पटलावरती ज्याने ऑलराऊंडर कामगिरी केली TWJ डॉमिनेटर संघासाठी आणि या पाऊण तलाव मैदानावरती प्रथमच संधी मिळताना काय समालोचन केलंय. यस, आकाश सकपाळ माझ्यासोबत जोडले जात आहेत. यस, वेल्डन आकाश. जाऊया इथे बघा, 3 षटकं संपतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 38 धावा फलकावरती लागल्यात. चांगलं आक्रमण आपण पाहिलं होतं आणि बघा अक्षय बाद झाला होता. तदनंतर मैदानात आलेला अजय याने काय फलंदाजी केली होती, विजय मिळून दिला होता. पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरवला होता. सुरेख फटकेबाजी केली होती आणि पहिल्या षटकात बघा हाच प्रत्येक 11 संघाची धावसंख्या पाहिली. 3 षटकात केवळ 30 धावा होत्या. 3 फलंदाज बाद झाले होते. अजय मैदानात आला, 3 चौकार 3 षटकार मारले आणि 87 धावा तब्बल कुठल्या. तदनंतर इथे बघा सलामीचं दीपक काय फलंदाजी करतोय. आतापर्यंत 9 चेंडू फेस केलेत, 21 धावांवरती नॉट आउट आहे आणि तदनंतर मला इथून मात्र मोठी धावसंख्या दिसते. गोलंदाजी मार्कवर बदल होणार इथे मात्र कर्णधार छोट्या प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित चिपळूण प्रीमियर लीग अर्थात CPL 2025चा थरार आणि आजच्या दिवसातील दिवस 3रा आणि मॅच नंबर देखील 3. दुपारच्या सत्रामध्ये टॉस काबाज झाल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं यास TWJ डॉमिनेटर संघाने आणि तदनंतर इथे बघा 3 षटकांमध्ये चांगली सुरुवात आहे. 1 गडी बाद 38, अद्यापही 9 फलंदाज खेळायचे बाकी आहेत. 18 चेंडूचा काही शिल्लक आहे. आग ओतणारी फलंदाजी करणारा मैदानामध्ये अजय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर यस दीपक. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर इथे मात्र हे दोन्ही पालीशी बिलॉंग करणारे खेळाडू आहेत, लांजाशी. आणि तदनंतर यांनी मात्र RPL मध्ये काय सुरेख कामगिरी केली होती. ह्याच संघातून म्हणजे प्रत्येक 11 संघातून सज्ज झाला आहे. प्रथमेशच्या पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका होता, संधी होती, परंतु इथे जीवदान मात्र मिळते, जीवदान मिळते आणि चेंडू जातोय सीमारेखा पार, येतोय दमदार असरदार CPL चौकार. थँक्यू. इथे बघा स्लिपमध्ये एक संधी होती झेल घेण्याची. तुम्ही कॅच नव्हे मित्रांनो, मॅच सोडलाय कारण तुम्ही जीवदान कोणला दिलंय. अजय चव्हाणला मित्रांनो एक मॅन इन फॉर्म आहे.
सातत्यपूर्ण चांगली गोलंदाजी फलंदाजी करतोय येणाऱ्या ह्या चालू सीझनमध्ये आणि अशा वेळी 4 धावा देखील जातात जीवदान देखील मिळते धावसंख्या होते 42 सज्ज झालाय पुन्हा एकदा प्रथमेश पुरता चेंडू राईट मोर द विकेट इथं मात्र सुरेख पटका आहे आकुट टप्प्याचा चेंडू परंतु काय झेल टिपलाय अक्षय निवातेच्या दिशेने जेव्हा जेव्हा झेल गेलाय तेव्हा तेव्हा फलंदाजाला तंबूत परतावा लागलाय सुंदर झेल टिपले आजच्या सत्रामध्ये यस इथे मात्र सुरेख झेल टिपलाय फलंदाज बाद विकेट गिरतावा यस मधुर संगीत यानी की डी जे बसतावा थँक्यू डीजे थँक्यू इथे जर आपण पाहिलं ना तर हा चेंडू हाफबॉल चेंडू होता म्हणजे मला तर म्हणेन ते रडारमधला चेंडू होता लालच दिलं होतं परंतु प्रॉपर टायमिंग नव्हतं ॲलिव्हेशन कमी होतं त्याचं झेलमध्ये रूपांतर झालंय अक्षय कोणत्या प्रकारची चूक करत नाही आहे धक्का क्रमांक 2 गडी बाद 42 डावातील षटक क्रमांक 4 आपण पाहतोय सुरुवात चांगली केली होती जीवदान मिळालं होतं परंतु जीवदानाचा फायदा घेता आला नाहीये संधी वारंवार येत नसते ते आपल्या खेळातून निर्माण करावी लागते नाव नाही झाले तरी चालेल कामगिरी अशी करा की ह्या सामन्यात जशी फलंदाजी करतो दीपक सुरेख फटकेबाजी आतापर्यंत केले तदनंतर मैदानाच्या आतमध्ये कोण फलंदाज असेल तर प्रवीण नलावडे दोन्ही डावकरी बॅटर मैदानामध्ये पाहतोय म्हणजे ऑन साईडला आपण पाहिलं तर या प्रवीणसाठी डीप स्क्वेअर लेग आहे मिड विकेट आहे आणि मिडॉनच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे ऑफ साईडला आपण पाहिलं सर्कलच्या बाहेर डीप कव्हर सज्ज केला सज्ज झालाय पुन्हा एकदा प्रथमेश वेंद्रे पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे स्ट्राईक वरती प्रवीण नलावडे राईट ओव्हर द विकेट समारा इथं मात्र मोठा फटका पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर केला जातोय प्रहार चेंडू जातोय सीमारेखा पार येतोय आर पार बिग 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 षटकार येस डीजे थँक्यू काय जबरदस्त फटका होता स्टार्ट अँड डिले वरती तर पण पाहिलं तर हा देखील रडार मधला होता परंतु इथे यस काय टायमिंग होतं ताकद नजाकत सर्व काही होतं आणि सुरुवात केली डगआउट मधून सेट होऊन आलाय मित्रांनो प्रवीण नलावडे इथे आपण पाहिलं धावसंख्या 6 वरती 40 यस बॉलपेशी बिलॉंग करणार आहे झोलाई क्रिकेटचा हा खेळाडू आहे आणि तदनंतर या संघाचे ओनर आपण पाहतो ज्यांनी मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता 36 धावांची खेळी केली होती म्हणजेच मयूर आयरे झोला हा देखील झोलाई वालपे संघाचा खेळाडू आहे आणि दर्जेदार कामगिरी आपण पाहतोय सज्ज झाले राऊंड विकेटचा मारा असेल ह्यावेळी इथे मात्र सुरेख फटका त्याच दिशेने चेंडू जातो इथे मात्र मस्तक पे दस्तक वन बाउंड चेंडू सीमारेखा पार येतोय आणखीन एक CPL दणदणीत चौकार डीजे थँक्यू आणि ते बघा इथे मी जर पाहिल्यानंतर प्रत्येक इलेव्हनच्या माध्यमातून प्रत्येक चव्हाणने काय वेगळे बदल घडवलेत बघा यावेळी वन डाऊन मध्ये पाठवलं तर अजयला जो मागच्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी होता मागच्या सामन्यात तदनंतर प्रवीण नलावडे इथे देखील त्याला प्रमोट केलंय पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा 500चे स्ट्राईक रेट खेळतोय षटकार तदनंतर चौकार वॉट बॅटिंग सुंदर फलंदाजी आक्रमण केले जाते छोटूवरती या षटकात आतापर्यंत 14 धावा दिल्यात एका फलंदाजाला बाद केलंय परंतु मोठं षटक आहे 52 धावा फलकावरती आहेत सज्ज झाले राऊंड विकेटचा मारा असेल पुन्हा एकदा प्रवीण समोर इथे मात्र सुरेख फटका अप्रतिम आउटस्टँडिंग ब्युटिफुल छत्रपती शिवरायांची तळपती तलवार प्रवीणच्या बॅट मधून येते या स्पर्धेतील सर्वात देखणा बिग षटकार डीजे ओ हो काय बॅटिंग आहे मित्रांनो डोळ्यांचं पारडं फेडणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आग ओतणारी फलंदाजी पाहतोय प्रवीण नलावडेची संधी मिळाली संधी तर सोनं केलंय 2 षटकार 1 चौकार 3 चेंडूवरती खेळतोय मित्रांनो 16 धावसंख्येवरती नितीन आपण पाहतोय षटकार आणि धावसंख्या फलकावरती लागते 58 धावा मोठं षटक बिग षटक आपण पाहतोय छोट्याचं या षटकात 2 चौकार 2 षटकार आलेत एका फलंदाजाला बाद केलंय परंतु आक्रमण मात्र प्रामुख्याने आपण पाहतोय
शेवटचा चेंडू या षटकातील इथं मात्र दाखवलं छोट्याने. मी एक मोठ्या संघातील खेळाडू आहे, या क्रिकेटच्या पटलावरती खूप खूप वर्ष खेळतोय. शेवटचा चेंडू डॉट चेंडून या षटकाची सांगता केली. षटकाची देखील चौथ्या सांगता होते. अशा प्रकारे 4 षटकांचा इथे खेळ संपतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे 2 गडी बाद 58. 12 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि इथून मात्र जर का अशाच प्रकारची आक्रमकता पाहिली, 5व्या गिरीमध्ये गाडी चालवली, ती नक्कीच मगाचं चित्र इथे मात्र पुन्हा म्हणजे 80+80+ पाहू शकतो. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित CPL 2025चा थरार. मी थांबतोय, तोपर्यंत ऐकूया डीजेचा थरार. थँक्यू डीजे. येस, आपण पाहिलं तर काय बॅटिंग तिथे आपण पाहिलं तर दोन्ही साईडने बोथ साईड आक्रमण ज्याला म्हणतात. आणि पुन्हा एकदा डावखोरे दोन्ही बॅटर आहेत आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय एस अक्षय निवाते गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिल्या षटकात अक्षयने आपण पाहिलं तर 11 धावा दिल्या आहेत आणि इथे मात्र आपण पाहिलं तर शेवटचे 2 म्हणजे षटकं स्लॉगवर सज्ज झाला अक्षय. ओ इथे मात्र फुल टॉल वसूल केला ह्या चेंडूवरती. ओ हो इथे मात्र चेंडू सीमा रेखा पार आउट ऑफ द पार्क. गोइंग अँड गॉन. डीजे कॅरी ऑन. थँक्यू डेके. मित्रांनो, छोटा बॅकेट बडा धमाका दाखवून दिला. यस, आपण क्रिकेटमध्ये फक्त ताकद नाही तर नजाकत देखील महत्वाची आहे. फुलटॉस चेंडू या स्पर्धेतील सर्वात मोठा षटकार येतो दीपकच्या बॅटमधून. धावसंख्या होते 64 धावा. काय स्वागत केले. ओ हो इथे मात्र अक्षयचं स्वागत केले षटकाराने. आग ओतणारी फलंदाजी दोन्ही बाजूने आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाजी. राऊंड विकेटचा मारा असेल. इथं बघा वाईड यॉर्करचा वापर केलाय. सुरेख कमबॅक आहे. एक तेरी एक मेरी प्रत्युत्तर दिलं जाते क्रिकेटच्या याच पटलावरती अक्षयच्या माध्यमातून. इथे मात्र सज्ज झाले पण अक्षय. पुढचा चेंडू इथे मात्र सुरेख फटका, पुलचा फटका. क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो. डीप मिड विकेटच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षण सजवलं जाते. त्यांना ठाऊक आहे, अक्षयला ठाऊक आहे की हा याचा बॅटिंग झोन कुठे आहे. नक्कीच डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन हे त्याचा प्रमुख झोन आहे. आणि अशा वेळी एक धाव मात्र मी धावसंख्या होती 65 धावा. हे जे खेळाडू आपण पाहतो ना चिपळूण प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेत एकामेकाविरुद्ध खेळत असतात. प्लस पॉईंट वीक पॉईंट ठाऊक आहे, परंतु कोण कोणावरती ठरणार दर्शवणार ही लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अक्षयचा पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा असेल. प्रवीणच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. इथे मात्र प्रॉपर टायमिंग नाही. इथे मात्र फटका फसलाय, परंतु इथे झेल देखील सुटलाय आणि अशा प्रकारे इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी कॉल होता दीपकचा, मात्र रिस्पॉन्स मिळत नाही, प्रतिसाद मिळत नाही. परंतु 2 धावा मात्र मिळत आहेत. त्या प्रवीणला 2 धावा मिळत आहेत. अर्थात इथे पण प्रत्येक 11 संघाला संघटित इथे पण पाहतात 67 धावा. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. खरोखरच सुरुवातीला संतणी त्यानंतर आक्रमण अशी आतापर्यंत फलंदाजी पाहिले प्रत्येक 11 संघाची. ज्याला संधी मिळाली त्याने संधीचं सोनं केलंय. दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची लढत आहे. जो जिंकेल तो सरळ उद्याच्या सत्रात खेळेल मित्रांनो. आजच्या सत्रातील तो क्वालिफायर होणारा पहिला संघ असेल. त्यासाठी क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण दोन्ही बॅटर हे डावखुरे आहेत. डीप स्क्वेअर लॅग आहे, डीप मिड विकेट आहे. तदनंतर मिडॉनच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर मॉन्टी, तदनंतर एक आपण पाहतो लॉंगॉपच्या पट्ट्यात आहे. इथे मात्र एक क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर पाहूया पुढचा चेंडू कसा असेल. तो अक्षय. राऊंड विकेटचा मारा प्रवीण नालावडेसाठी. यस, इथं आपण पाहिलं तर पंच आमच्या दिशेने होत आहेत. याचा अर्थ पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक धाव अवांतर. बघा एक्स्ट्रा धावेवरती देखील किती टाळ्या वाजतात. त्यांना ठाऊक आहे ही जी धावसंख्या अत्यंत सुरेख आहे. एक षटकाचा खेळ देखील बाकी आहे. सेट बॅट्समन आहेत, त्यांना बॉल न भेट बॉल फुटबॉल सारखा दिसतोय. 68 धावा फलकावरती लागतात. केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात सुरेख धावसंख्या, अप्रतिम, आउटस्टँडिंग. अक्षय सज्ज आहे. षटकातील पुढचा चेंडू असणार आहे. यस, आपण पाहतो राऊंड विकेट समारा प्रवीणसाठी. इथे मात्र फुल टॉस चेंडू. यावेळी मात्र प्रवीणच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. प्रॉपर टायमिंग नाही आहे, परंतु नोमॅन्स लँडमध्ये आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात.
अशा प्रकारे ह्या 2 धावांनी संघटित स्थिती आपण पाहिली तर नक्कीच 70 धावा फलकावरती लागल्यात आणि 5व्या षटकातील अद्याप शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय दर्जेदार स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. फिटनेस क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून पर्व 4 ह्यातच काही सर्व असं हे पर्व. आणि तदनंतर पाहूया षटक क्रमांक 5 2 गडी बाद 70 राऊंड विकेट समारा अक्षय. इथं बघा दिशाहीन अर्थात दिशा बदलून गोलंदाजी दशा देखील तीच आपण पाहतोय. म्हणजेच आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. धावसंख्या होते 71. 71 धावा फलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा मोठ्या क्विक स्कोरच्या दिशेने पाहतोय प्रत्येक 11 संघाला जाताना आपण पाहतोय. आणि इथे पुन्हा एकदा सज्ज झाला या षटकातील शेवटचा चेंडू असेल राऊंड विकेटचा मारा प्रवीणसाठी. इथे मात्र यस ह्या षटकाची सांगता देखील डॉट चेंडूने होते. षटक क्रमांक 5 संपते. 5 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे 2 गडी बाद 71 धावा. शेवटचे 6 चेंडूचा काही शिल्लक आहे. शेवटची स्लॉग ओव्हर हाणावरची 6 चेंडू असतील. परंतु पाहूया येणाऱ्या षटकात गोलंदाजीवरती कोण येतो, कशा प्रकारचं आक्रमण असेल. तोपर्यंत मी थांबतोय, मी रजा घेतोय. परंतु इथे मात्र जातोय यस स्वराज्य डीजे. थँक्यू. इथे बघा इथे अर्थात म्हणजे 5 षटकं संपलेत. 5 षटकांनी समाप्तीनंतर 2 गडी बाद धावसंख्या आहे. अर्थात 71 म्हणजे बघा 12 चेंडूमध्ये 28 धावांवरती घेतो सलामीचा फलंदाज म्हणजे दीपक. आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण 7 चेंडू 20 धावा. चांगली पार्टनरशिप पुन्हा एकदा बिल्ड होताना पाहतोय. शेवटचे षटक टाकण्यासाठी हर्ष जाधव गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न यस इथे मात्र बघा यस नो चेंडू पंचांनी घोषित केलंय. म्हणून तर म्हटलं जातं उघडा डोळे पहा नीट, कारण हा 9चा चेंडू असणार फ्री हिट. अर्थात दोन धावा मात्र मिळते. अत्यंत महत्त्वपूर्ण ह्या 2 धावा देखील असू शकतील. पाहूया धावसंख्या होते 73 धावा. 73 धावा फलकावरती आहेत. प्रत्येक 11 संघाने पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 87 धावा केल्या होत्या. 88 धावा फलकावरती होत्या प्रतिस्पर्धी संघाला. त्याचीच पुनरावृत्ती होणार का पाहूया. इथे मात्र 73 धावा फलकावरती आहेत. अद्याप 6 चेंडू येणं बाकी. फ्री हिट देखील आहे. इथे मात्र सुरेख फटका कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. दन करत चेंडू सीमारेखा पार. चेंडू फरार येतोय. आणखीन दमदार असरदार अर्थातच चौकार डीजे. थँक्यू. इथे बघा धावसंख्या आणखीन 4 ने वाढते. धावसंख्या आपल्याला 77 धावा फलकावरती लागत आहेत. 7 चेंडू इथे बघा पुन्हा एकदा सुरेख फटका आहे बॅक टू द बॉलर. परंतु क्षेत्ररक्षण आहे बघा. मॉन्टी चेंडूवरती येतो. धावसंख्या 1 ने वाढते. संघर्ष स्थिती आपण पाहिले तर 78 धावा फलकावरती लागतात. डावातील शेवटचे अंतिम षटक आहे. 2 डावखुरे फलंदाज काय फलंदाजी केले मैदानाच्या चारू बाजूला. आपण 9 चेंडू 25 धावांवरती आपण पाहतो प्रवीण नलावडे. तर दुसऱ्या बाजूला 13 चेंडू 29 धावांची सुरेख खेळी दीपकची असेल. हो इथे मात्र सुरेख आहे. सुरेख कमबॅक आहे. धावसंख्या अद्याप आपण पाहिले तर 78 धावा. 2 गडी बाद 78. आणि तदनंतर यशने कमबॅक केलंय. त्याने देखील दाखवून दिलंय की इथे कमबॅक करावं लागेल, कारण त्यांच्यासाठी देखील हा मॅच महत्त्वाचा आहे. जरी आपण पहिला मॅच जिंकलो असलो तरी ही लढत आपल्यासाठी डू ऑर डाय अशीच असणार आहे. त्या दृष्टीने कमबॅक आहे. पुन्हा एकदा हर्ष जाधव. इथं मात्र काय फ्लिकचा फटका आपण पाहतोय. 1 बाउन्स मस्तक पे दस्तक. आणखीन एक येतोय सुरेख चौकार. चेंडू सीमारेखा पार येतोय चौकार. मिलेंगे रन 4 बेडा होगा पार. यस दीजिए. थँक्यू. 82 धावा फलकावरती लागल्यात. मागच्या सामन्यात 87 धावा केल्या त्या. 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. दीपक आग ओतणारी फलंदाजी करतोय. 15 चेंडू 33 धावांवरती खेळतोय. सुरेख पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहतोय.
आणि इथे मात्र दिशाबदलून गोलंदाजी असेल. 82 लॉस ऑफ 2 विकेट. प्रोग्रेस नाव 6th अँड लास्ट ओव्हर. लास्ट 2 डिलिव्हरी टू गो. शेवटचे 2 चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा दीपकच्या बॅटमधून निघालेला फटका. डीप कव्हरच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केले. धावसंख्या 2 ने वाढते. संघर्ष स्थिती आपण पाहतो. 84 माफ करा, 84 धावा फलकावरती लागत आहेत. आणखीन इथे मात्र आता बघितलं ना तर शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगमधील. आणि इथे धावसंख्या फलकावरती नो डाऊट आपण म्हटलं तर 84 धावांचं एक डोंगर ज्याला म्हणतात क्रिकेटच्या पटलावरती तो मात्र इथे उभा केला आहे. आणि तदनंतर अद्याप एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच चांगला मॅच पाहायला मिळेल दुपारच्या सत्रात. राऊंड विकेटचा मारा सज्ज झालाय हर्ष जाधव. इथे मात्र पाहिलं तर दीपकच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू जातोय यस सीमारेखा पार. पंचांचा इशारा येतोय यस आसमानी. शेवटच्या चेंडूवरती दर्जेदार अप्रतिम CPL षटकार. डीजे थँक्यू. इथे बघा मित्रांनो आपण पाहिलं तर प्रथम अर्थातच 36 चेंडूमध्ये 90 धावा केल्यात. 91 धावाचं माइलस्टोन ज्याला म्हणतात ते एक बिग टार्गेट सेट केलं प्रतिस्पर्धी संघासमोर.